मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या आता घरातील सगळ्यांचीच शाळा घेतो आणि रागात म्हणतो, माझी बायको घर सांभाळते म्हणून तुम्ही सुखाने बाहेर कामाला तरी जाऊ शकता आणि जाण जर ठेवता येत नसेल ना, 4 नोटा देऊन असा अपमान करायचा काहीही गरज नाही, असं म्हणून सत्या आता रागातच सगळ्यांकडे बघतो. तेव्हा निरूपा आपली फक्त मान हलवत असते आणि मग त्यानंतर ती रियाकडे बघते. तेव्हा रियाला आता समजतं की सत्या दादा हा आपल्यालाच बोललाय. मग त्यानंतर सत्या म्हणतो, घराबाहेर पडून जर का 4 पैसे मिळवल्यानंतर या घरात मान मिळणार असेल तर तो मान मी माझ्या बायकोला मिळवून देणार म्हणजे देणारच. तेव्हा आता लगेचच रिया म्हणते की सत्या दादा, आय टोटली ॲग्री विथ यू बट, असं म्हणून ती तिची बाजू मांडणार. तितक्यातच सत्या म्हणतोय, हो बाजूला, असं म्हणून तो तिचं बोलणंच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो. तेव्हा मात्र पंकज आणि देविका हे दोघेही एकदमच गप्प राहतात. त्यानंतर सत्या म्हणतो, दिवशी माझी बायको पैसे कमावण्यासाठी घराबाहेर पडेल ना, त्याच दिवशी बघा तुमची काय काय अवस्था होते. कारण जेव्हा स्वतःची कामं स्वतःला करायला लागतील ना, तेव्हा तुम्हाला समजेल. आणि ही निरूपा एवढा माज दाखवते ना, जेव्हा तिला घरातली सगळी कामं करावी लागतील तेव्हा समजेलच मग तिला. आणि पाहिजे असेल तर कॅलेंडर उघडून ठेवा आणि त्यावर लिहून सुद्धा ठेवा, कारण तो दिवस ना आता लवकरात लवकर येणारच आहे. मग आता तो सगळ्यांना चॅलेंज देतो की माझी बायको सुद्धा घराबाहेर जाऊन काम करणार आणि ती पण घराबाहेर पडून पैसे कमावणार म्हणजे कमावणारच. तेव्हा मीराला असं बोलल्यानंतर सत्याचा खूपच अभिमान वाटतो. त्यानंतर सत्या हा मीराकडे बघतो आणि म्हणतो, धूमकेतू, असं म्हणून तो मनातच म्हणू लागतो, तुझ्यासाठी ना हा सत्या फुलांचं दुकान उघडणार आहे. मग आता सत्याने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी माझ्या बायकोचं स्वप्न मी पूर्ण करणार, फुलांचं दुकान तिला उघडूनच देणार आणि यासाठीच तो दिवसरात्र कष्ट करत असतो. मग त्यावेळी मीराचे डोळे पाणवतात. ती म्हणते की काम कोणतंही असो, ते काम असं वाईट नसतं किंवा हलक्या दर्जाचं नसतं किंवा मोठं सुद्धा नसतं. मग ते घरातलं असो किंवा बाहेरचं, फक्त कामाचं कौतुक झालं, त्याचा मोल जपला गेला तर करणाऱ्याला सुद्धा बरं वाटतं. मग असं म्हणून मीरा आता सगळ्यांकडे बघते. तर निरूपा, देविका आणि पंकज या त्रिकुटांना मीराचं बोलणं ऐकण्यामध्ये काही एक इंटरेस्ट नसतो, त्यामुळे ते सारखं सारखं मीराकडे दुर्लक्ष करत असतात. तेव्हा आता रिया, सुधाकर राव आणि रवी यांना खरंच मीराबद्दल खूप वाईट वाटत असतं. मग मीरा म्हणते, मला असं वाटतं सगळं काही हसत खेळत आणि आनंदाने झालं तर जरा मनाला सुद्धा बरं वाटेल. मी आता इथून पुढे ना बाहेर सुद्धा काम करेन आणि घरी सुद्धा काम करेन, कारण मला माहित आहे ना माझा हा नवरा माझ्या बरोबर आहे. तेव्हा सत्या आणि सुधाकर राव मीराकडे बघत राहतात. आता तिच्या अश्रूंची किंमत कशी मोजायची हा प्रश्न त्या दोघांना पडलेला असतो, कारण मीराला या घरामध्ये एवढं टॉर्चर केलं जातं, पण आता आपण तिची बाजू व्यवस्थित घेऊ शकत नाही याचं गिल्ट सुधाकर रावांच्या मनात असतंच. मग त्यानंतर सुधाकर राव देखील आता पेटूनच उठतात आणि रागात म्हणतात, मी जे काही सांगतो ना ते कान उघडं ठेवून ऐकायचं. कोणतंही काम हलकं नसतं, कारण आपण त्याची नीट किंमत केली नाही तरच ते हलकं वाटतं. आणि एखाद्याची किती किंमत करायची हे ठरवण्याचा अधिकार ना कुणाला सुद्धा नाही, आणि तुम्हाला तर नाहीच नाही. सगळ्या घरच्यांना ते आता चांगल्यापैकीच सुनावतात. आणि खरं सांगू का, मीराने जर बाहेर जाऊन काम करायचं ठरवलं ना तर आपण सगळे एका बाजूला आणि ती एका बाजूला, आणि तरीही तिचं पारडं हे जड म्हणजे जडच ठरणार. आणि एवढी धमक माझ्या पोरीमध्ये आहे सांगून मीराच्या जिद्दीबद्दल आणि तिच्या कामाबद्दल ते सांगतात. त्यावरती देविका हसते आणि म्हणते, आली मोठी, नुसतं बोलून काय होतंय. सॉरी हा बाबा, पण खरंच मी एकदा सांगते ना तुम्हाला, नुसतं बोलून काही होत नसतं हो. तेव्हा निरूपा म्हणते, ठीक आहे, असं असेल तर बघूच ना मग तो दिवस नक्की कधी येतोय, आपण आता बोलू हा तेव्हाच, असं म्हणून ती मीराला चॅलेंज करते. त्यानंतर आता निरूपा म्हणते, चला चला सगळ्यांनी आतमध्ये चला, असं म्हणून ती रवी, रिया त्याबरोबर देविका, पंकज या दोघांनाही त्या आपापल्या रूममध्ये जायला सांगते आणि ती स्वतःसुद्धा रूममध्ये जाऊन बसते, कारण तिला यांचं बोलणं ना सगळं निरर्थक वाटत असतं. तेव्हा आता सुधाकर राव म्हणतात, बाप्पांना तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करो, असं म्हणून ते मीराकडे कौतुकाने बघतात. तर मीराच्या डोळ्यात आता पाणी येतं.
इकडे निरूपा ही रूममध्ये जाते आणि मीराविषयीच बडबड करू लागते आणि म्हणते कशी आहे ना ही मीरा, जराही हिच्या पोटात काही राहत नाही. आता काहीही होऊ दे किंवा मी काही पण बोलू दे तरी ही लगेच नवऱ्याला चुगली करते आणि तो काय बिनडोक. कुणीही लाल कपडा दाखवला की चालला शिंग उधळत दुसऱ्याच्या अंगावर. मेन प्रॉब्लेम काय आहे ना, कुणीही लाल कपडा दाखवून असं फुस करू शकतो, पण त्याच्यावरचा हा प्रॉब्लेम आहे की पनवतीचा डबल पनवतीवर आणि डबल पनवतीचा त्या पनवतीवर खूप विश्वास आहे. मुळेच ना त्यांना असं मी बाजूला तर करू शकत नाही. आणि नेमकं इकडंच सगळं काही घोडं अडतंय. आणि काय तर म्हणे माझी बायको घर सांभाळते म्हणून तुम्ही सुखाने बाहेर जाऊन कामं करू शकता आणि 4 नोटा कमवू सुद्धा शकता आणि त्यामुळेच त्या 4 नोटा दाखवून तिचा अपमान करू नका. पण याच्या बायकोची 4 नोटांची तरी लायकी आहे का, असं मीराबद्दल ती अपशब्द उच्चारत असते. सुधाकरराव तेथे येतात तर निरूपा एकटीच बोलायची थांबते. मग आता निरूपाला टेन्शनच येतं. ती मनात म्हणते आले आता हे ना त्या फुलवालीची आणि त्याचबरोबर पनवतीची बाजू घेणार आणि उगीच तो विषय नको म्हणून निरूपा बाहेर चाललेली असते. तेव्हा सुधाकरराव तिला आता अडवतात. मग आता ते म्हणतात की तू मीराबरोबर जे काही वागलेस ना ते मला अजिबात पटलेलं नाही आहे. तेव्हा आता निरूपा म्हणते तुम्ही तिला या घरची सून करून आणलं ना तेच मला पटलेलं नाही आहे. तेव्हा सुधाकरराव रागातच म्हणतात ए गप्प बस, आता उगीच इकडचा विषय अजिबात तिकडे घेऊन जायचं नाही, समजलं. अगं तुला काही वाटतं की नाही, कारण तुझ्यासमोर रियाने तिला पैसे दिले आणि तू रियाला बोलायचं सोडून उगीच मीराचा अपमान केलास. अगं कधीतरी तू मीराची बाजू घे. निरूपा विचारते पण रिया काहीही चुकीचं वागलेलं नाहीये आणि तिने तर अगदी चांगल्या मनानेच पैसे दिले ना, तुम्ही जरा तिचा विचार करा ना. तेव्हा आता सुधाकरराव रागातच म्हणतात पण तू मीराचा विचार कर ना, कारण या सगळ्या गोष्टींचा तिला किती त्रास होत असेल, किती अपमानास्पद तिला वागणूक मिळतीये याचा विचार कर जरा. आणि हे सगळं काही आईला समजल्यानंतर तिला किती वाईट वाटेल, तिला किती त्रास होईल ना याचा सुद्धा तू जरा विचार कर. तेव्हा निरूपा म्हणते तसंही तुमच्या आईला हे सगळं समजल्यानंतर त्यांना मला त्रास देणारच आहेत, पण तो सगळा त्रास ना मी सहन करेन, पण त्या मीराला ना तिची लायकी दाखवणार म्हणजे दाखवणारच. तेवढ्यातच आजी तेथे येतात आणि सुधा असा आवाज देतात. निरूपा पुढे जाऊन दार उघडते आणि आजीला इग्नोर करून लगेचच पुढे जाते. आता आजी भयंकर चिडलेली असते. मग आता आजी सुधाकररावांकडे येत विचारतात काय रे सुधा, काय झालं हिला. तेव्हा ते म्हणतात आता काय सांगायचं आई अगं तुला, मीरा घरातील सगळी कामं करते म्हटल्यानंतर रियाने तिच्या हातावर 2000 रुपये टेकवले. आता अपमान करायचा म्हणून की पगार म्हणून तेच कळत नाहीये ग मला. तेव्हा आजी आता धक्क्यानेच विचारते काय. तेव्हा सुधाकरराव म्हणतात आता तूच बघ ना, अगं रियाच्या मनामध्ये मीराबद्दल चांगल्या भावना सुद्धा असू शकतात, हे मी मान्य करतो. मग आता घडलेला सगळा प्रसंग ते आजीला सांगू लागतात आणि या रियाने पैसे देऊन तिचा अपमान केला, पण देविका काय आता सोडते का, ती सुद्धा लगेचच मीराचा अपमान करू लागली. आणि त्याचबरोबर ही देविका हिला आहे तिच्या सुनेचा पाठिंबा, त्यामुळे ती काय अशी मीराला सोडणार नाही आपल्याला माहीत आहे. त्या बिचाऱ्या मीराचा या घरात किती अपमान होतोय तू बघतीयस ना गाई. पण मला आता सांग, जर ती या घरामध्ये नसेल तर या तिघींना 1 मिनिट तरी सुधरेल का ग. आणि मग नंतर सत्यजित चिडला, बोलला की यांना चांगलं दिसतं आणि ते लोक मीराचा अपमान करतात त्याचं काय, पण असा तिचा अपमान करण्याचा अधिकार यांना दिलाच कुणी. आणि निरूपाने सासू म्हणून सगळ्या सुनांना व्यवस्थित सांभाळून घ्यायला हवं ना. तेव्हा आता आजी म्हणतात त्या निरूपाची ना वृत्तीच वाईट आहे आणि आता तिला तिच्या दोन्हीही सुनांचा खूप गर्व आहे. आता मलाही बघू दे की त्या बाहेर जाऊन किती कामं करतात ते. तेव्हा आजीने आता चॅलेंजेस घेतलेलं असतं की आता मी यांची ना चांगलीच उचलबांगडी करणार. त्यानंतर आता रात्री सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं असतं आणि सत्या एकटाच बिचारा हॉलमध्ये बसलेला असतो. मग आता लगेचच सत्या उठतो आणि म्हणतो की आजे ऐक ना, तू इथे नसताना काय झालं तुला माहिती आहे. तेव्हा हो मला माहीत आहे असं आता आजी म्हणतात. हे मला सगळं काही समजलेलं आहे, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची सत्या, हे असं ओरडून चिडून आणि भांडून या माझ्या सुनेच्या डोसक्यामध्ये ना खरंच काही शिरणार नाही. आता निरूपाच्या बाबतीत ना जरा डोसक्यानेच निर्णय घ्यायला हवा आणि सत्या मीरासाठी सुद्धा तुलाच हातपाय हलवून काहीतरी करावं लागेल. तेव्हा सत्या आता म्हणतो त्याचं काय करायचं आहे ना ते ऑलरेडी माझं ठरलंय,
कारण मी माझ्या धूमकेतूचं स्वप्न आता पूर्ण करणार आहे. पण या तिघींचं काय करायचं ना, अगोदर याचाच विचार करायला हवा. तेव्हा आजी म्हणतात, तू एक काम कर, या तिघींकडे बघ, त्या मीराचं काय करायचं ना हे मी बघते. तर आता दुसऱ्या दिवशी मीरा ही स्वयंपाकघरात असते. त्याचबरोबर देविका, रिया आणि निरूपा या तिघीही डायनिंग टेबलवर नाश्त्याची वाट बघत बसलेल्या असतात. तेव्हा निरूपा आता लगेचच म्हणते, झाला की नाही नाश्ता, किती वेळ लागतोय नाश्ता बनवायला. तेव्हा देविका म्हणते, हो ना आई, बघा ना मला भूक लागली आहे आता. तेव्हा निरूपा म्हणते, हो ना मलाही ॲक्च्युली भूकच लागली आहे खूप. तेव्हा मीरा म्हणते, हो हो तर चालेल. तेवढ्यातच आजी तेथे येतात. तेव्हा निरूपा आता एकदमच गप्प बसते आणि जरा घाबरते. तेव्हा काय झालं काय असं आजी रागात विचारतात. तेव्हा निरूपा म्हणते, काही नाही हो सासूबाई, ते जरा नाश्त्याची वेळ इकडे तिकडे झाली ना, मला ना भूक आवरत नाही आणि मला खूप त्रास होतो, मग चक्करल्यासारखं होतं. त्याचवेळी आजी म्हणते, लाज वाटते का गं तुला, लाज? ती एकटी सगळं काही करतीये आणि तुम्ही मात्र इथे बसलात. तेव्हा निरूपा म्हणते की आम्ही जाणारच होतो तिच्या मदतीला, तेवढ्यात तुम्ही आलात बघा. मग आजी बरोबर निरूपाचा तो कावा ओळखते आणि म्हणते, अगं रोज इथे बसून ऑर्डर सोडते तिच्यावर आणि आता मी म्हटल्यानंतर तू मदत करायला निघणार का? तुझा डाव ना बरोबर मी ओळखून आहे अगं. तेव्हा देविका, निरूपा आणि रियाचा आता चेहराच पडतो. तेव्हा आज काय आहे नाश्त्याला असं आजी रागातच विचारतात. तेव्हा आंबोळ्या आहे असं निरूपा म्हणते आणि मीरा एक हाती छान करते ना, म्हणून म्हटलं की एक हातीच होऊन जाऊ दे आता, मीरा करतीये तर. त्यानंतर आता काय ग देविका तुझं काय असं आजी विचारतात. तेव्हा लगेचच देविका हसते आणि म्हणते, आजी आपलं काही नसतं एवढं, पण काय आहे ना ती आंबोळ्या बनवते ना, मग म्हटलं माझ्यासाठी ना जरा ओट्सच्या पोळ्या काढा हां, पण फक्त ऑलिव्ह ऑइल यूज करून, बस एवढंच आहे माझं, बाकी काही नाही हां. तेव्हा आजी रागातच म्हणतात, हे काय हॉटेल आहे का गं? एक तर स्वतः काही करायचं नाही आणि हे पाहिजे ते पाहिजे आणि वर थोडा उशीर झाला तर खडे फोडायचे. ही नाटकं आता इथून पुढे अजिबात चालणार नाही असं आजी तिघींनाही बजावतात. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, मीरा काही या घरची मोलकरीण नाही आहे. यापुढे ना ज्याला जमतील त्याने तशी कामं करायची. इथे आईतं असं बसायचं नाही आणि ऑर्डर सोडायची नाही. तेव्हा मीरा म्हणते, आजी राहू द्या तो, त्याची काही गरज नाही, मी करते की. तेव्हा आजी चिडतात आणि विचारतात, काय गरज नाही, कशी गरज नाही? अरे खाणारी तोंड 10 आणि काम करणारे हात 2च का? हा तर अगदी अन्यायच झाला आणि अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त चुकीचा असतो. आणि इथे कुणी सुद्धा मीरावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर न्याय करण्यासाठी नाही आजी खमकी आहे. मग आता आजी निरूपाला म्हणतात, ए निरूपा, आता ती नाश्त्याचं करतीये ना, तर दुपारच्या चपात्या ना तूच केल्या पाहिजेत, समजलं? आणि भाजी चिरून सुद्धा घे. तेव्हा निरूपा आपली हो हो करते आणि आजीकडे घाबरूनच बघते. तेव्हा आता देविका, ऐक तू एक काम करायचंय, कारण आता निरूपाची भाजी चिरून झाल्यानंतर ते ऑलिव्ह ऑइल का काय ते घालून भाजी तू बनवायची, समजलं? मग आम्ही सुद्धा खाऊ नंतर तुझ्याबरोबर, समजलं? त्यावेळी लगेचच आता रिया पुढे बोलते की आजी मी ना हळूहळू सगळं करायला शिकेन, तुम्ही मला नका हा कामं सांगू. तेव्हा आजी म्हणतात, निरूपा आज या रियाला ना चटणी बनवायला शिकव आणि हे सगळं काही अगदी रोजच्या रोज झालं पाहिजे, म्हणजे पाहिजेच असं म्हणून आजी सगळ्यांनाच आदेश देतात. तेव्हा सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. त्यानंतर आजी म्हणतात, ऐक देविका, हे बघ कधी लाडू कधी चकल्या हे असं 2 दिवसाआड ना करून ठेवत जा जरा. मग आता देविकाला आठवतं की कशा प्रकारे मी लाडू आणि चकल्या बनवतीये. तेव्हा हे आता असं स्वप्न तिला दिसल्यानंतर जरा धक्काच बसतो. त्यानंतर आता निरूपालाही आठवतं की कशा प्रकारे मला चपात्या लाटाव्या लागतात, त्याचबरोबर इथे घरात काम करावं लागतंय. मग आता निरूपा लगेचच विचारते, सासूबाई पण एवढं सगळं करायचं? तेव्हा देविका सुद्धा म्हणते, हो आजी रोज हे सगळं करायचं, ते स्वयंपाक वगैरे लाडू सुद्धा वगैरे करायचं, कसं जमेल हो मला? त्यामुळे प्लीज आजी नको ना असं म्हणून ती रिक्वेस्ट करते. मग आजी म्हणते, नको कसं, रोज खायला नाही लागत का तुम्हाला? आता ही घरची कामं तुम्हाला कामं वाटत नाही ना, मग तुम्ही जरा करून बघा म्हणजे तुम्हाला समजेन. मग आता निरूपा मनातच विचार करते, बापरे, म्हणजे हे सगळं काही या फुलवालीसाठी आहे म्हणायचं आणि रोज ही कामं करण्यापेक्षा ना आपलं एक पाऊल मागे आलेलंच बरं. मग आता लगेचच ती आपला शब्द फिरवते आणि म्हणते, सासूबाई हो हे कशाला उगीच आपलं करत बसायचं, आम्ही ना मीराला मदत करतो आणि तिला कधी काही बोलणार सुद्धा नाही, चालेल ना?
असं म्हणून ती देविका आणि रियाला म्हणते बोलायचं नाही हा मीराला काही, आत्ताच सांगतेय मी. तेव्हा देविका म्हणते हो आजी आम्ही काहीच बोलणार नाही. मग आजी रियाकडे बघतात आणि म्हणतात की तुझं काय ग. तेव्हा रिया म्हणते मला जमेल ना तेवढं मी रोज कामं करेल आणि मला शिकायलाही आवडेल. आजी म्हणतात आवडेल म्हणजे शिकायलाच पाहिजे, कारण इथून पुढे मीरासुद्धा आता कामासाठी घराबाहेर जाणून आजीसुद्धा आता मीराच्या कामाबद्दल सांगतात आणि या तिघींनाही आपापली कामं स्वतः करायची असं म्हणून तयार व्हायला सांगतात. तर इकडे सत्या हा मंदिराजवळ येतो. तिथे तो लक्ष्मी आणि मधूला भेटतो. तेव्हा सत्या दादा तू आलास असं म्हणून मधू पुढे येते. तेव्हा काय अहो जावई बापू आज इकडे असं आता लक्ष्मी विचारते. तेव्हा मधू म्हणते सत्या दादा तू कधीसुद्धा आला ना आम्हाला खरंच खूप भारी वाटतं. अरे पण झालं काय, ही तुझी कामाची वेळ आहे ना म्हणून विचारलं. तेव्हा सत्य म्हणतो हो कामाचीच वेळ आहे, पण आता मी इकडे जरा भाडं घेऊन आलो होतो ना, मग म्हटलं एवढ्या जवळ भाडं घेऊन आलोय तर दुकानावर मारू एखादी चक्कर. मग आता मीरा कशी आहे असं आता लक्ष्मी विचारते. आणि मला असं वाटलं की तुम्ही आलात म्हटल्यानंतर ती सुद्धा तुमच्यासोबत आली असेल, म्हणजे कसं ना आम्हाला सुद्धा तिला भेटता आलं असतं. खूप दिवस झालं ना भेट नाही झाली. तर सत्य आता खुश असतो आणि मनातच विचार करतो नको नको आत्ता यांना ना दुकानाबद्दल काहीही सांगायला नको, कारण मी धूमकेतूला फुलांचं दुकान टाकून देणार आहे. हे जर आत्ता सांगितलं तर सरप्राईज हे सरप्राईज राहणार नाही. त्यामुळे मी ना आता या मधूला आणि सासूबाईला बरोबर सरप्राईजच देणार, म्हणजे तेव्हाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर जरा वेगळाच असेल. इकडे निरूपा रूममध्ये असते आणि आपली विचार करत असते. तेवढ्यातच देविका आता तेथे येते आणि विचारते काय होय काय झालं. पण मला एक विचारायचं आहे, आजी म्हटल्या तसं की मीरा जर कामासाठी घराबाहेर पडली तर मग काय होणार, प्रश्न ती निरूपाला करते. तेव्हा निरूपा म्हणते पण आता ती कामासाठी घराबाहेर पडली तर मग खरंच खूप मोठा घोळ होईल, कारण आपली हक्काची कामावली बाहेर जाणार. तेव्हा देविका विचारते मग आपल्यालाच सगळी कामं करावी लागणार का आई. मग देविकाला घरात काम करण्याचं ना जरा टेन्शन आलेलं असतं, म्हणून ती म्हणते मला ना अगोदरच माझी ही बाजू सेफ ठेवायला ही बाई म्हणजे ही निरूपा काय करेल तर रियाची आणि स्वतःची कामं ना सगळी माझ्याकडून करून घेईल अशी भीती देविकाला वाटते. मग तेवढ्यातच तेथे आता आजी येते आणि दोघींचं बोलणं ऐकू लागते. तेव्हा आता देविका बरोबर पैसे देऊन पुन्हा एकदा निरूपाला भुलवणार असते. ती म्हणते आता काहीतरी आयडिया करावी लागेल असं म्हणून ती विचार करत असते. तेव्हा निरूपा विचारते काय झालं ग. तेव्हा देविका म्हणते आई या गणपतीत ना चांगला प्रॉफिट झाला आहे हां, म्हणजे आता तुम्ही आहात ना म्हणून मी घराबाहेर तरी पडू शकते आणि एवढा मोठा प्रॉफिट पण कमावू शकते. आता धरा बरं हे 1000 रुपये घ्या आणि तुमच्याजवळ ठेवा तुम्हाला खर्चासाठी. तेव्हा लालची निरूपा लगेचच पैसे घेते आणि म्हणते अरे वा 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 खूप छान हां माझी लाडाची सून, असं म्हणून ती लगेचच आता देविकाचं कौतुक करू लागते. आजीने देविकाचा सगळा प्लॅन बरोबर बघितलेला असतो आणि ऐकलेला सुद्धा असतो. तर आता अजून असाच प्रॉफिट होऊ दे असं देविका म्हणते आणि लगेचच निरूपाचा आशीर्वाद घेते. तेव्हा अशीच प्रगती कर बाळा असं निरूपा आशीर्वाद देते. तर देविका जायला निघते. तेव्हा निरूपा म्हणते हो बाई जा हां जा. मग आता आजी म्हणते कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं म्हणतात ना ते का म्हणतात ते आत्ता मला समजलंय. भामटी लालची निरूपा कुठली पैशांसाठी काही सुद्धा करेन. तर काही वेळाने निरूपा ही स्वतःच म्हणते की तुझा जेवढा बिझनेस मोठा तेवढा माझा पण प्रॉफिट मोठा असं म्हणून त्या पैशांकडे ती बघते. तेवढ्यातच आता पंकज तेथे येतो आणि लगेचच निरूपाच्या हातातून पैसे घेत हे पैसे माझे असं म्हणून ते पैसे खिशात टाकतो. तेव्हा निरूपा आता जोरातच त्याच्यावर ओरडते. मग आता ए बबड्या घेऊ नको ना रे ते पैसे असं म्हणून निरूपा सततच त्याला म्हणू लागते की ते पैसे माझे आहेत दे अरे, पण तो म्हणतो नाही आहे ना माझ्याकडे असं म्हणून माझी गोड मम्मा. तो लगेचच आता पैसे घेतो आणि तेथून जातो. तेव्हा आजी हे सगळं काही पाहतात आणि पंकज तेथून गेल्यानंतर लगेचच म्हणतात की काय ग निरूपा. मग आता ती विचारते काय झालं सासूबाई. तेव्हा
तुझं घरच्या देवांकडे अजिबात लक्ष नाही आहे हा. समईतलं तेल संपले बाप्पाच्या समोरच्या. तेव्हा निरूपा म्हणते असं का, बरं ठीक आहे मी टाकते हा लगेच. तेव्हा आजी म्हणते राहू देत आता मी टाकले हा, पण तू खूप दमली आहेस हा निरूपा. असं म्हणून आजी हसतच तेथून जातात. निरूपाला आता प्रश्न पडतो की ही म्हातारी एवढी कशी अचानक बदलली कळतच नाही. कारण मगाशी मी मीराला मदत करेन असं म्हणलं तर तिने खूप मनावर घेतलं की काय, बापरे. असाच ती सतत आता विचार करते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये रिया म्हणते मीरा वहिनी मला ना तुला सॉरी म्हणायचे, कारण मी त्या दिवशी तुला पैसे दिले. अगं खरंच त्या मागे ना माझं काहीही इंटेन्शन नव्हतं. मला फक्त ना एकच वाटतं की या घरात सगळ्यांनी तुझी व्हॅल्यू करावी. तर इकडे आता देविका पार्लरमध्ये असते तेव्हा निरूपा अचानक तेथे जाते. देविका घाबरत विचारते काय हो आई, तुम्ही इथे कसे. तेव्हा मला हिशोब तपासायचा आहे, इथला कारभार कसा चालतो ते बघायचे असं निरूपा म्हणते. मला सांग हे असं पार्लरचं नाव माझं झाकून का ठेवलंय. इकडे सत्याने मीराच्या दुकानासाठी आता 50,000 रुपये जमा केलेले असतात खरं, पण अजून 2 लाखांची गरज असते. आणि आता काहीही झालं तरी धूमकेतूचं स्वप्न पूर्ण करायचंय आणि दसऱ्यापर्यंत तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र सुद्धा घालायचंय. एवढ्याशा पैशामध्ये सगळं कसं करायचं हा प्रश्न त्याला पडतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.